माझं लग्न झालं होतं आणि मी फार खुश होते. माझ्या घरी मी एक कामवाली बाई ठेवली होती. तिला बोलता येत नव्हतं. काही दिवसांनी मला माझ्या नवऱ्याचं असं सत्य कळालं की माझ्या पायाखालची जमीनच सरकली. सुप्रियाने आपल्या नवजात मुलीला पाळण्यात झोपताना हसताना पाहिलं तेव्हा तिलाही हसू फुटलं. सुप्रियाने तिच्यात स्वतःची आणि रवीची प्रतिमा शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. रवीला मुलगी हवी होती तर सुप्रियाला मुलगा हवा होता, कारण ती रवीच्या व्यक्तिमत्वाने खूप प्रभावित झाली होती. ती एका छोट्या गावात वाढली. एकुलती एक मुलगी असल्याने ती तिच्या आई वडिलांची खूप लाडकी होती. रवीची मावशी त्यांच्या शेजारी राहत होती. तिने सुप्रियासाठी रवीचं नातं आणलं होतं. रवी हा मुंबईत एका बहुराष्ट्रीय कंपनीत कामाला होता. त्याच्या आई वडिलांचा कार अपघाताने मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर त्याच्या मावशीने त्याचा सांभाळ केला. सुप्रियाच्या आई वडिलांना रवी आवडला म्हणून त्यांनी पटकन लग्न लावून दिलं. लग्नाच्या 1 आठवड्यानंतर सुप्रिया रवीसोबत मुंबईला आली. रवी अपार्टमेंटच्या 7व्या मजल्यावर 3 खोल्यांच्या फ्लॅटमध्ये राहत होता. लग्नानंतर दोघांनीही अतिशय आनंदाने फ्लॅट सजवला. रवी स्वभावाने अत्यंत निर्मळ होता. त्यांच्यात अजिबात कृत्रिमता नव्हती. काही वेळाने सुप्रियाने रवीला गोड बातमी दिली. दोघंही खूप खुश होते. आता रवी तिची खूप काळजी घेऊ लागला. त्याच वेळी रवीच्या बढतीने त्यांचा आनंद द्विगुणित झाला. पण कामाच्या वाढत्या जबाबदाऱ्यामुळे तो आता जास्तच व्यस्त राहू लागला. सुप्रियाला दिवसभर एकटी कामं करून कंटाळा आला, म्हणून दोघांनी मोलकरीण ठेवण्याचा निर्णय घेतला. मुंबई महानगरात लोक खूप व्यस्त असतात. त्यांना इतर कोणाशीही काहीही घेणं देणं नाही. सुप्रिया ही अंतर्मुख असल्यामुळे बहुतेक घरीच राहायची. त्यामुळे मोलकरीण शोधण्यासाठी त्याने इमारतीच्या सुरक्षारक्षकाकडे मदत मागितली. काही दिवसांनी त्याने एक मोलकरीण पाठवली. साध्या चौकशीनंतर त्यांनी शालूबाई या सुमारे 30 वर्षाच्या सडपातळ आणि बारीक महिलेला कामावर ठेवलं. शालूबाईंनी सांगितलं की ती जवळच्याच एका बिल्डिंगमध्ये 3 घरात काम करते. तिला 2 मुलं आहेत. नवरा शाळेत शिपाई आहे. यापेक्षा जास्त जाणून घेण्याची त्यांना गरज वाटली नाही. शालूबाई सकाळी 8 वाजता कामावर यायच्या आणि 10च्या सुमारास निघून जायच्या. ती कामावर यायची तेव्हा रवीची ऑफिसला जायची वेळ झालेली असायची. त्यामुळे सुप्रिया बहुतेक रवीसाठी नाश्ता आणि टिफिन तयार करण्यात व्यस्त असायची. हळूहळू शालूबाई घरच्या सदस्यासारख्या झाल्या. बाजारातून दूध भाजी आणणं यासारख्या छोट्या कामात त्या सुप्रियाला मदत करू लागल्या. सुप्रियाला मॉर्निंग सिकनेस रोजच येत होता. तिला आता मळमळ होऊ लागली आणि स्वयंपाक करणं कठीण झालं. हे पाहून एके दिवशी शालूबाईंनी त्यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला. ती म्हणाली, मॅडम, मला एक लहान बहीण आहे. गरीब मुलगी आहे, शिवाय मुकी आहे. तिचं लग्न होऊ शकलं नाही, त्यामुळे ती आमच्याकडे राहते. तुम्हाला हवं असल्यास तुमची डिलिव्हरी होईपर्यंत तुम्ही तिला स्वयंपाक आणि इतर कामासाठी ठेवू शकता. तुम्हाला योग्य वाटेल तो पगार तिला द्या. मी सकाळी तिला घेऊन येईन आणि संध्याकाळी घेऊन जाईन. सुप्रिया आणि रवीला त्यांचं म्हणणं आवडलं, म्हणून त्यांनी हो म्हटलं. दुसऱ्याच दिवशी शालूबाई 22-23 वर्षाच्या मुलीला सोबत घेऊन आल्या. शालूबाईंनी तिचं नाव वीणा सांगितलं. ती दिसायला खूप सुंदर होती. सुप्रियाला ती मुकी असल्याचं खूप वाईट वाटलं. वीणा त्यांच्या घरी स्वयंपाक करू लागली. ती सगळी कामं अगदी व्यवस्थित आणि वेळेआधी करायची. ती फळे सोलायची आणि सुप्रियाला वेळेवर खायला घालायची. पती पत्नी दोघंही वीणाच्या कामावर खूप खुश होते. कधीकधी रवीला ऑफिसच्या कामासाठी बाहेर जावं लागायचं. मग सुप्रिया वीणाला रात्री घरी ठेवायची. वीणा रवीची विशेष काळजी घ्यायची, पण सुप्रियाला यात काही अपाय दिसला नाही. त्यामुळे तिने त्याच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. त्यानंतर त्या दिवसात ती अनेकदा प्रकृती अस्वस्थ्यामुळे काळजीत असायची. सुरुवातीपासूनच वीणाने रवीचे बूट पॉलिश करून बाथरूममध्ये कपडे ठेवल्याचं सुप्रियाला आवडायचं नाही. पण पुढच्याच क्षणी ती स्त्रीत्वाचा हेवा समजून ती विसरून जायची. कधीकधी तिला स्वतःचीच लाज वाटायची की ती एका मुक्या मुलीवर संशय घेत आहे. दरम्यान सुप्रियाचा 4था महिना सुरू झाला होता. त्या दिवशी रवीने ऑफिसच्या फाईल्स घरी आणल्या होत्या आणि येताच त्याने सर्व फाईल्स ड्रॉइंग रूममधल्या टेबलावर पसरवून कामाला बसला. सकाळपासूनच सुप्रियाची तब्येत बरी नसल्याने तिने वीणाला रात्री घरीच ठेवलं होतं. जेवण झाल्यावर तिने बेडरूममध्ये विश्रांती घेतली आणि रवी आपले काम पूर्ण करण्यात व्यस्त झाला.
रात्री 1 वाजण्याच्या सुमारास तिला काही आवाजाने जाग आली. रवी बेडवर नव्हता. त्याच्या जोरात बोलण्याचा आवाज तिला आला. ती वेगवान पावलाने ड्रॉइंग रूमच्या दिशेने धावली. तिथलं दृश्य पाहून ती थक्क झाली. वीणा बाजूला उभी राहून रडत होती. तिचे कपडे अनेक ठिकाणी फाटलेले होते. सुप्रियाला पाहून रवी घाबरला आणि स्पष्टीकरण देऊ लागला. सुप्रिया, मी काही केलं नाही. तिनं अचानक येऊन मला मिठी मारली. मी तिला मागे ढकलले तेव्हा तिने तिचे कपडे फाडायला सुरुवात केली. वीणा सतत रडत होती. तिने सुप्रियाला मिठी मारली. तिची अवस्था बघून सुप्रियाचा चेहरा रागाने लाल झाला. जणू तिच्या आतली स्त्री जागी झाली. ती म्हणाली, तुम्ही एवढ्या खाली जाल अशी अपेक्षा मला कधीच नव्हती. सुप्रिया, हे खोटं आहे. मी खरं सांगतोय. मी काही केलं नाही. रवी त्यांचं स्पष्टीकरण देत राहिला. सत्य समोर आहे आणि तरीही तू शिट असं म्हणत तिने वीणाला तिच्या बेडरूममध्ये आणलं. सुप्रियाने तिला प्यायला पाणी दिलं आणि तिला शांत केलं. वीणा, मला खूप लाज वाटते. प्लीज मला माफ कर. सुप्रिया वीणासमोर हात जोडत म्हणाली. तिच्या मनात ती स्वतःला यात दोषी समजत होती. मग तिने तिला तिच्यासोबत झोपवलं. दुसऱ्या दिवशी शालूबाई आल्याबरोबर वीणाने तिला कुजबुजून आणि हातवारे करून सगळं सांगितलं. रवीकडे बोट दाखवत ती वारंवार रडत होती. त्यांची अवस्था पाहून शालिनीबाईंनी गोंधळ घातला. त्यांनी समोरच पोलिसांना बोलवलं. सुप्रिया आणि रवीने त्याला रोखण्याचा भरपूर प्रयत्न केला. मॅडम, तुम्हालाही तुमच्या माणसाला वाचवायचं आहे का? वीणाच्या जागी तुमची बहीण असती तर तुम्ही काय केलं असतं? शालूबाई रागाने म्हणाल्या. 10 मिनिटात पोलिसांच्या गणवेशात त्यांच्यासमोर एक माणूस उभा होता. रवी त्याला आणि शालूबाईंना त्याचे स्पष्टीकरण देत राहिला, पण दोघांनीही त्याचं ऐकलं नाही. सुप्रिया दोन्ही हातांनी डोकं धरून सोफ्यावर शांत बसून राहिली. पोलिसांनी रवीला पोलीस ठाण्यात येण्यास सांगितलं. रवी खूप घाबरला. तो विनवणी करू लागला. अखेर त्या पोलीस कर्मचाऱ्याने शालूबाई आणि रवी यांच्यात 50,000 रुपयात समझोता करून घेतला. अचानक बाळाच्या रडण्याच्या आवाजाने सुप्रियाची समाधी विस्कळीत झाली. ती भूतकाळातून वर्तमानात परतली. ती उठून बसण्याचा प्रयत्न करू लागली. तेवढ्यात रवी बाहेरून आई वडिलांसोबत खोलीत शिरला आणि त्याने पटकन त्या मुलीला आपल्या मांडीत घेतलं. आई वडिलांना पाहून सुप्रियाच्या निस्तेज चेहऱ्यावर आनंद पसरला. अहो, आमची भाऊली आजी आजोबांकडे यायला रडतीये. सुप्रियाची आई मुलीला आपल्या मांडीवर घेत रवीला म्हणाली. सुप्रिया, कशी आहेस? वडिलांनी तिच्या डोक्याला प्रेमाने हात लावत विचारले. मी एकदम बरी आहे. सुप्रियाने हसत उत्तर दिलं. तू ज्यूस घेतला नाहीस? हा ज्यूस घे. रवीने ज्यूसचा ग्लास तिच्या हातात दिला. सुप्रिया हळू ज्यूस पिऊ लागली. रवीच्या कपाळावर केसांची एक बट खूप छान दिसत होती. गेल्या 2 दिवसापासून तो एकटाच पळत होता. तो क्षणभरही डोळे झाकले नाही असं न सांगत होती. परी आईच्या कुशीत झोपली होती. तिला पाळण्यामध्ये बसवल्यानंतर आईने सुप्रियाच्या हातातून रसाचा रिकामा ग्लास घेतला. तुला झोप येत आहे, तू पण झोप. मी तुझ्यासाठी नाश्ता बनवते. मग त्या सुप्रियाच्या वडिलांना म्हणाल्या, तुम्ही पण आंघोळ करून घ्या. रवी बाळा, तू मला स्वयंपाकघरातील सामान काढायला मदत कर. मी नाश्ता तयार करते. मग सगळे एकत्र बसू. असं बोलून आई खोलीतून निघून गेली. सुप्रियाला खूप अशक्तपणा जाणवत होता. गेले 5 महिने त्यांनी मोठ्या कष्टात काढले होते. मानसिक आणि शारीरिक दोन्ही त्रास तिला होत होता. वीणाच्या अपघातानंतर तिला रवीसोबत एकाच छताखाली राहायचं नव्हतं, पण बाळाचे भविष्य लक्षात घेऊन तिने मौन पाळलं. आज जर तिनं वेगळं होऊन आई वडिलांच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला असता तर काय अनर्थ घडला असता, या विचाराने ती थरथर कापते. डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करण्यासाठी ती रोज उद्यानामध्ये जाऊ लागली. तिथं तिची तनुशी भेट झाली. तनू तिच्यासोबत शाळेत शिकत असे. एके दिवशी जेव्हा तिनं सांगितलं की तिनं एका मुक्या मुलीला तिच्या घरच्या कामासाठी ठेवलं आहे, तेव्हा सुप्रियाचे हृदय जोरजोरात धडकू लागले. तिचं नाव काय? सुप्रियाने थरथरत्या ओठांनी विचारलं. बिचारी वीणा बोलू शकत नाही. माझ्या कामवाल्या मावशीला एक बहीण आहे, तनूनं उत्तर दिलं. सुप्रियाचं हृदय अज्ञात भीतीनं हादरलं. तिला वाटलं की तनूला आपल्या नवऱ्याच्या चरित्र्याबद्दल कळाले तर तिला काय वाटेल. सुप्रियाने तनूशी संवाद कमी केला. ती तनूचा फोनही उचलत नव्हती. जवळपास 2 महिने झाले. मग एके दिवशी केमिस्टच्या दुकानातून तनूची तिच्याशी भेट झाली. सुप्रियाला पाहताच
तनूच्या चेहऱ्याचा रंग फिका पडला होता. ती थोडी गोंधळली. तिने पूर्वीसारखे तिच्याशी बोलण्यात रस दाखवला नाही. औपचारिकता म्हणून ती सुप्रियाशी बोलली. जणू तिच्या ओठावरचं हसूच नाहीसं झालं होतं. फक्त 2 दिवसांनी तनू तिला पुन्हा पार्कमध्ये भेटली. ती खूप उदास आणि आजारी दिसत होती. सुप्रिया याचं कारण विचारल्याशिवाय राहू शकली नाही. थोड्या संकोचानंतर तनू तुटली. रडत रडत तिनं आपलं दुःख सांगितलं, जे ऐकून सुप्रियाला धक्काच बसला. तनूने तिला जे सांगितलं ते तिच्यासोबत झालेल्या प्रसंगासारखं हुबेहूब होतं. तनूच्या मोबाईलमध्ये वीणाचा फोटो होता, त्यामुळे तिचा तिच्यावरचा संशय बळावला. तिनं तनूला आपली कहाणी सांगितली. मग दोघींनी ठरवलं की आपण वीणाबद्दल शोधून काढू आणि मग एक दिवस दोघंही वीणा आणि शालूबाईच्या घरी त्यांची चौकशी करत पोहोचले. त्यांनी बाहेर रस्त्यावर गर्दी जमलेली दिसली. पाणी भरण्यासाठी महिला आपापसात भांडत होत्या. तुम्ही दोघी बहिणी स्वतःला काय समजता? पाण्याची बादली धरलेली एक बाई म्हणाली. सावधान, जो कोणी पुढे येईल मी ते सगळ्यांना कापून फेकून देईन. दुसरा आवाज आला. तनू आणि सुप्रिया तिथे थांबून त्यांची भांडणे पाहू लागली. वीणा बोलत होती हे पाहून दोघांनाही आश्चर्य वाटले. आधी आम्ही पाणी भरू. तनूने सुप्रियाचा हात धरून तिला रस्त्यावरून बाहेर काढलं. ही वीणा मुकी नाही आहे बघ, किती सराईतपणे बोलतीये ते. हो सुप्रिया, याचा अर्थ या दोघींनी आपल्याशी जे काही केलं ते सुनियोजित कटाचा भाग म्हणून केलं गेलं, तनू रागाने म्हणाली. सुप्रिया म्हणाली, आपण त्यांना धडा शिकवला पाहिजे, पण कसं ते मला समजत नाही. आपण त्यांना पोलिसाच्या स्वाधीन करूया, तनू सुप्रियाचा हात धरत म्हणाली. पण त्याआधी आपल्याला त्यांच्याविरुद्ध पुरावे गोळा करावे लागतील. मी घरी आल्यानंतर त्यांनी सर्व प्रकार प्रतींना सांगितला. मग सर्वांनी मिळून ठरवलं की पोलिसांशी हातमिळवणी करून त्यांच्या मदतीने त्यांना पकडायचं. त्यानंतर चौघींनाही पोलीस ठाण्यात जाऊन आपली फसवणूक झाल्याचं सांगितलं. सर्वप्रथम हे दोघंही सध्या कुठं काम करत आहेत याची माहिती पोलिसांना मिळाली. ती सध्या एका नवविवाहित जोडप्याच्या घरी काम करत असल्याचं त्यांना समजलं. त्यानंतर पोलिसांनी दाम्पत्यासह त्यांचा पर्दाफाश करण्याची योजना आखली. योगायोगाने त्यांच्या घरात CCTV कॅमेरा बसवण्यात आला होता. काही दिवसातच शालूबाई आणि वीणाने तिथंही असाच खेळ केला. पण त्यांची सर्व कृती कॅमेऱ्यात कैद झाली आणि पोलिसांच्या गणवेशात आलेली व्यक्ती म्हणजे शालूबाई हिचा मद्यपी नवरा होता, जो जोडप्याला दादागिरी करायचा आणि नंतर पैसे घेऊन तोडगा काढायचा. या तिघांनीही फसवणूक केल्याप्रकरणी तुरुंगास भोगावा लागला. सुप्रियाच्या आईने त्याच्यासाठी नाश्ता आणला होता. त्याने सुप्रियाच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला तेव्हा सुप्रिया हसली.